देवं हितदर्शकं श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरचते स्वल्पधियामिताय। श्री जैन सिद्धांत प्रवेशिका मंगलाचरण म्हटलं आपण. त्यावेळेला मंगलाचरण म्हणत असताना काय विचार होता? आपण कोणत्याही भगवंतांचं हे म्हणतो स्तुती किंवा नमोकार मंत्र चत्तार मंगल, त्यावेळेला आपण म्हणत असताना त्या शब्दांचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे. कुणा नमस्कार करतोय मी? नत्वा जिनेंद्रं गत सर्व दोष. मग ते वितराग भगवान आपल्या ज्ञानामध्ये घ्यायचे. आता आई म्हटलं तर आई दिसली की नाही? बाबा म्हटल्यावर बाबा दिसले ना. तर साई बाबा म्हटलं की त्यांचा चेहरा, आपलं त्यांचं गुण, त्यांचे हे आपल्याला आठवतात. तसं आपण ज्याला नमो अरंतानं म्हटलं किंवा गत सर्व दोष म्हटल्यानंतर ते वितराग भगवान, त्यांच्यामध्ये राग द्वेष नाहीत असे ते वितराग भगवान, त्यांची चेहरा, त्यांचं ते आत्मा आठवायचा त्यांचा. आणि सर्वज्ञ देव, ज्यांच्यामध्ये खूप ज्ञान आहे असे ते ज्ञानी सर्वज्ञ भगवान, त्यांना मी नमस्कार करतोय. म्हणजे तसं आपण भावपूर्वक नमस्कार केलं तर त्याचं आपल्याला खूप फळ मिळते. असं तुम्ही नुसतं नमस्कार केला तर थोडं फळ मिळणार, थोडं पुण्य मिळणार. परंतु त्यांचा विचार करून त्यांचं स्मरण करत, त्यांच्या गुणांचं स्मरण करत जर आपण नमस्कार केला तर विशेष आपला आनंद होतो. आता बघा हात जोडून म्हणून बघा, आणि मगाशी म्हटलं आणि आता म्हटलं काय फरक कळतोय तो बघा. त्या शब्दांचं वाच्य पकडा, म्हणजे ते ज्यांच्याबद्दल बोललेलं आहे त्यांना आठवायचं, त्यांचे गुण आठवायचे. म्हणा परत हात जोडा. नत्वा जिनेंद्रं गत सर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियामिताय. थोडा फरक वाटला? म्हणत असताना त्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन त्या ज्याच्याबद्दल बोललेलं आहे त्यांना आपण आपल्या ज्ञानामध्ये घ्यायचं, त्यांना आपल्या बुद्धीमध्ये घ्यायचं. त्यांच्याबद्दल हे सांगायला लागलं तर ती वितराग भगवंतांची मुद्रा आठवायची. आणि हे वितराग भगवान, त्यांना मी नमस्कार करतो असं त्यांच्या गुणांचं स्मरण करून नमस्कार करायचं. कुठली पण व्यक्तीचं नाव घेतलं की त्याचे गुण दोष आपल्याला आठवत असतात. जसं का वितराग भगवंतांचं नाव घेतलं त्यांचे गुण आपल्याला आठवायला पाहिजे. कोण आहेत हे, कसे आहेत. ठीक आहे, पुढं आपल्या 9 प्रश्न झालेले आहेत. मी सांगत त्यांनीच विचारलं त्यांनीच उत्तर द्यायचं. अमृता, पर्याय कशाच म्हणतात? गुणांच्या विकारास पर्याय म्हणतात. गुणांच्या विकारास पर्याय म्हणतात. जसं उदाहरणार्थ जीव द्रव्य आहे आणि ज्ञान गुण आहे. मग जे ज्ञान कसे आहे त्यास पर्याय म्हणतात. म्हणजे ज्ञान गुणाचं जे परिणाम म्हणजे मतिज्ञान असं सांगायचं उदाहरण. मतिज्ञान, शुद्ध ज्ञान हे ज्ञान गुणाचे पर्याय आहेत. वर्णगुणाच्या लाल, पिवळा हे वर्णगुणाचे पर्याय आहेत. स्पर्शगुणाचं कडक, मऊ हे स्पर्शगुणाचे पर्याय आहेत. तर ते त्या स्पर्शगुणाचा तो विकार झाला, त्याला पर्याय म्हणतात. पुढं गुणांची किती भेद सांगितले पाठ्यमागं? हे सांगा मृदुला. विशेष. सामान्य गुण कशाच म्हणतात? कोणते तसे सामान्य गुण? अस्तित्व साधन पूज्य झाले त्यामुळे पडलं नाही. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अवयवत्व आणि प्रदेशत्व. पुढं घेऊया आपण ते. पुढं विशेष गुण कशाचे म्हणतात?
शुचिता. जे गुण सर्व द्रव्यामध्ये आढळत नसून विशिष्ट द्रव्यामध्ये आढळतात त्यांना विशेष गुण. विशेष गुण म्हणतात. बरोबर. कोणते उदाहरणार्थ? जीवामध्ये कोणते विशेष गुण सांगितले? ज्ञानदर्शन हं? आणि पुद्गलामध्ये स्पर्श गंध वर्ण हे विशेष गुण आहे. त्यापुढं सामान्य गुण ला पहिला अस्तित्व गुण. पाठीमागून महिला सांगते का? लेकीने सांगितलं ताई सांगा. बघून नाही सांगायचं, न बघता सांगायचं. तुम्ही किती वेळा ऐकलंय की तुम्ही सांगा अनिता? नाही पाठ केलं? पाठ करायचं. पाठ करून एकदा वाचलं तर तुम्हाला तर समजलेलं आहे, त्यामुळे एकदा बघितलं तरी लक्षात येईल. पुढे तुम्ही सांगा. समयाच्या येईल सांगा. तुमच्याजवळ समय बसल्या म्हणजे आगम. समय म्हणजे कोण आहे माहिती का? आगम. त्यामुळे तुम्हाला फटाफट यायला पाहिजे सगळं. सांगा. अस्तित्व गुण कशास म्हणतात? फक्त 2 ओळी सांगा, बाकीचं सगळं राहू दे. फक्त त्याची व्याख्या सांगा. अस्तित्व गुण कशास म्हणतात? पूजा सांगता का? परंतु त्याला पहिल्यांदा व्याख्या सांगायची ना त्याची. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्याचा कधी नाश होत नाही, द्रव्य कायम टिकून राहते, त्यास अस्तित्व गुण म्हणतात. त्याचं काम काय अस्तित्व गुणाचं? की द्रव्याला टिकवून ठेवणं. द्रव्य गुण हे दोघांना पण टिकवून ठेवणं हे त्याचं काम आहे. ते द्रव्याचा कधी नाश होऊ देत नाही, तर त्याला अस्तित्व गुण म्हणतात. मग प्रत्येक द्रव्यामध्ये अस्तित्व गुण आहे की नाही? कारण सामान्य गुण आहे. मग आपल्यामध्ये पण अस्तित्व गुण आहे. मग आपलं अस्तित्व कधी नष्ट होणार का? आपण कधी नष्ट होणार का? का नाही होणार? कारण माझ्यामध्ये अस्तित्व गुण आहे, असं लक्षात घ्यायचं की मी माझा कधी नाश होणार नाही. कारण का? माझ्यामध्ये अस्तित्व गुण आहे. अस्तित्व म्हणजे आहेपणा कायम आहे. कोणत्या अवस्थेत असो, बेशुद्ध झालं तरी सुद्धा अस्तित्व आहेच. डॉक्टर बघून सांगतात की नाही अजून जीव आहे, सांगतात ना. म्हणजे तिथं अस्तित्व गुण असतोच आपला, आणि त्यामुळे आहे. आणि जरी ह्या शरीरातनं गेलो तरी सुद्धा अस्तित्व गुण असणार आहे. त्यामुळे आपला नाश होणार आहे का? नाही. म्हणून अस्तित्व गुण जाणल्यामुळे काय फायदा आहे? 2 सांगितले होते काल. काय सांगितलं होते? सांगा. थांबायचं नाही. हां सांगा. तुमचं नाव खूप ऋतुजा ना? हां भय राहत नाही. भय राहत नाही आणि वियोगाची. कोणत्याही व्यक्तीचा वियोग झाला तर, आपल्याकडे व्यक्तीचा वियोग झाला तर दुःख होत नाही, म्हणजे शोक करत नाही. आणि आपल्या स्वतःच्या मृत्यूचं भीती वाटत नाही. हे अस्तित्व गुण जाणल्यामुळे आपल्याला फायदे. आणखीन खूप फायदे आहेत. आपण जर त्याचा प्रयोग केला तर आपल्या जीवनामध्ये लक्षात येईल. आम्ही आमचं अस्तित्व कशामध्ये ठेवलेलं आहे? समजा धन चोरीला गेलो, लगेच काय म्हणतो की आता जगून का उपयोग? कोणी आपलं समजा निघून गेलं, तर मुलगा गेला तर आता माझा जगून का उपयोग? बघा तुम्ही कसं रडतात. आता मी उगीच राहायचं म्हणून राहते, परंतु माझं आता जीवनात काय उपयोग नाही. आता त्यांच्यामुळे आपलं जीवन होतं हे आपल्यामुळे आपलं जीवन आहे. आपलं अस्तित्व आपल्यावर आहे ना. त्या व्यक्तीचं अस्तित्व त्याच्याबरोबर गेलं, तो त्याचं अस्तित्व घेऊनच गेला. अस्तित्व ठेवून कोण जात नाही. तसं आपलं अस्तित्व कोणी गेलं तरी सुद्धा आपलं अस्तित्व नष्ट होत नाही. धन चोरीला गेलं तरी आपलं अस्तित्व नष्ट होत नाही. त्रिपुत्र मित्रालेकांचा वियोग झाला तरी आपलं अस्तित्व नष्ट होत नाही. हे सगळे आपली खोटी मान्यता, भ्रम आहे, मोह आहे की ते आहे तर मी आहे, ते नाही तर मी नाही. किती आपण किती कुणाला काय म्हणजे असं किती आपलं प्रेम असतं तरी सुद्धा जर आपला स्वार्थ तिथं दुखवला गेला तर तो आपला राहतो का? लगेच त्याच्याबद्दल काय होतं? शत्रुभाव किंवा त्याचं तोंड पण बघणार नाही. आता अगदी प्रिय असेल व्यक्ती तरी सुद्धा जर आपल्या मनाच्या विरुद्ध तो वागला किंवा आपला स्वार्थ साधला नाही त्याच्याद्वारे, तर लगेच तो काय होतो आपला? कारण का त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व नाहीच आहे. आपल्यामध्येच आपलं अस्तित्व आहे. म्हणून हे समजून घ्यायचं की माझं अस्तित्व कुणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. माझं अस्तित्व दुसऱ्या कुठल्याही बाहेरच्या पदार्थामध्ये नाही. आता पुढे दुसरा गुण आहे कोणता? वस्तुत्व गुण.
हे अस्तित्व कोणाचं कोणासाठी माहिती त्यांनी सांगितलेलं आहे. जगामध्ये सगळे स्वभावानं आहेत, कोणी कोणाला उत्पन्न केलं नाही, कोणी कोणाचा नाशही करत नाही. कारण मुलाला मी मोठं केलं, मग मुलाचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे की मी घातलं त्याच्यामध्ये अस्तित्व? दुसऱ्याचं अस्तित्व, त्याचं अस्तित्व पण माझ्या अधीन नाही. आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या अधीन नाही आणि दुसऱ्याचं अस्तित्व आपल्या अधीन नाही. प्रत्येकाचं अस्तित्व आपापल्यामध्ये स्वयं आहे, कोणी कोणाला उत्पन्न करत नाही. पुढे आता दुसरं गुण सांगतात वस्तुत्व गुण. वस्तुत्व गुण कशास म्हणतात? वाचा. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व असते त्यास वस्तुत्व गुण म्हणतात. ज्या शक्तीच्या निमित्ताने, पुढं पण वाचा सर. अर्थक्रियाकारित्व म्हणजे स्वभावानुसार क्रिया करणे. जसे जीवाचा स्वभाव ज्ञान, तदनुसार जाणण्याची क्रिया होत राहणे हे जीवाचे वस्तुत्व होय. दुसरं, सुवर्णाचा पिवळेपणा व जडपणा या गुणानुसार कार्य होत राहणे हा द्रव्याचा स्वतःसिद्ध स्वभाव आहे. वस्तुत्व कशाचं म्हणतात की ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व असते. पहिला असते तर प्रत्येक गुणाचं काम आहे. आपल्यामध्ये काम करणारे किती जण आहेत माहिती आहे का? आपल्या परिवार, जीवाचा परिवार, प्रत्येक द्रव्याचा परिवार आहे. जीवाचा परिवार पण खूप मोठा आहे. अनंत गुण आहेत आपल्यामध्ये काम करणारे, एक दोन नाही. द्रव्याला टिकून ठेवण्याचं काम कोण करते? अस्तित्व गुण, द्रव्याचा नाश होऊ देत नाही. दुसरा वस्तुत्व गुण काय काम करतं त्याच्यामध्ये? अर्थक्रियाकारित्व. तुम्ही इकडे लक्ष द्या, महत्वाचं आहे. लहान मुलांचं कसं असते, ते चंचल असतात आणि आपलं पण लक्ष त्याच्यामुळे विचलित होते. म्हणून जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत त्यांना मंदिरात पण घेऊन येऊ नका म्हणून सांगितलं. कधी शिस्तू करतात, काय पण करतात, म्हणून त्यांना शक्यतो आणायचं नाही. म्हणजे ठीक आहे, लगेच आलं लगेच केलं तर ठीक आहे, पण ते घेऊन बसायचं नाही जास्त. तर काय सांगतात की ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व असते. अर्थक्रियाकारित्व म्हणजे काय? स्वभावानुसार क्रिया होणे. अर्थक्रियाकारित्व म्हणजे स्वभावानुसार क्रिया होणे. मग प्रत्येक द्रव्यामध्ये त्याच्या स्वभावानुसार क्रिया सतत घडते, होत असते. जसं उदाहरणार्थ त्यांनी घेतले तर की जीवाचा स्वभाव ज्ञान, मग जाणण्याची क्रिया जीवामध्ये सतत चालू आहे की नाही? जीवामध्ये सतत एक क्षण असा नाही, झोपलो तरी सुद्धा जाणत असतो आपण. मला झोप चांगली लागली, तुम्हाला झोप लागल्यानंतर कसं कळालं? मग झोप चांगली लागली, मग त्या झोपेत सुद्धा मी गाढ झोपेत आहे असं आपण जाणत असतो. मला झोप लागली नाही हे सगळं आपण जाणतो. मग बेशुद्ध अवस्थेतनं उठल्यानंतर सुद्धा त्याच्या पूर्वीचं सगळं आपल्याला आठवतंय. म्हणजे तिथं सुद्धा ज्ञान चालू असते, फक्त ते व्यक्त करण्याचं ते त्या ठिकाणी साधन नाही आहे. बेशुद्ध अवस्थेत सुद्धा व्यक्त होत नाही आहे ज्ञान, परंतु अंतरंगामध्ये त्याचे विचार चालू असतात. म्हणून काय सांगितलं? स्वभावानुसार क्रिया एक क्षण सुद्धा थांबत नाही. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक समयाला ही क्रिया चालू असते. क्रिया चालू आहे म्हणून तर ती वस्तू टिकून राहते. त्या वस्तूचं वस्तुत्व कशामुळे आहे? त्या वस्तुत्व गुणामुळे आहे. की प्रत्येक क्षणाला साखर गोड 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 रूपानं परिणमत आहे, म्हणून ते कायम गोड राहते. जर ते गोड 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 रूपानं परिणमलं नाही तर काय होईल? साखरेतली गोडी नष्ट होईल ना. लाईट आहे, आपण लावलेली आहे, 1 तास जळत आहे, मग ते एकदा तुम्ही लावल्यावर तोच प्रकाश कायम आहे की प्रत्येक समयाला नवीन नवीन प्रकाश आहे? तिथं प्रत्येक समयाला नवीन नवीन प्रकाश आहे. तुमचं मीटर फिरतंय की नाही? जर नवीन नवीन प्रकाश तुमचं मीटर फिरलं असतं का तुम्ही? आपल्याला 1 तास लावून ठेवले तर प्रकाश तोच आहे.
प्रत्येक समाला त्याच्या प्रकाशाचं परिणमन चालू आहे, प्रत्येक समयात. तसं प्रत्येक वस्तूमध्ये जो त्याचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार क्रिया म्हणजे परिणमन हे होत असतं. त्यालाच अर्थक्रियाकारित्व म्हणतात. उष्ण अग्नी आहे, उष्ण रूपानं ती प्रत्यक्षाला परिणमत असते. पुद्गल आहे तर स्पर्श रस गंध वर्ण रूपानं त्याचं परिणमन निरंतर चालू आहे. ते स्पर्श बदलत राहील, दुसरा होईल, परंतु त्याचं परिणमन थांबत नाही. स्पर्शाचं स्पर्श रूपानं, रसाचं रस रूपानं. काल तुम्ही म्हटलं ना पर्याय एकच असते. मग त्याचं म्हणजे बरोबर, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे तो. की मी हे सांगणार होते परंतु मला अजून हळूहळू सगळं सांगूया म्हणून एकदम सांगितलं की एका समयात मग ह्याचा प्रश्न काय होता की पर्याय एकच असते, मग ती ज्ञानाची पर्याय, दर्शनाची, सुखाची ही पर्याय मग ही क्रमाक्रमण होते का? तर सांगितलं की एक द्रव्य त्याच्यामध्ये गुण किती आहेत? अनंत आहेत. आणि त्या प्रत्येक अनंत गुणांचं परिणमन प्रत्येक समयाला चालू. मग एका वेळेला एका द्रव्यामध्ये अनंत गुणांच्या अनंत पर्याय आहेत. फक्त एका गुणाची एका वेळेला एकच पर्याय असणार. मग ती बदलून पुढच्या वेळेला दुसरी होणार, ती बदलून तिसरी होणार. असं प्रत्येक समयाला त्या गुणांचं पण परिणाम चालू आहे. म्हणजे प्रत्येक समयाला पर्याय त्या गुणाची क्रमानच होणार, दर्शन गुणाची त्याची क्रमानच होणार. परंतु एका वेळेला सगळ्या गुणांच्या पर्याय, ज्ञानाचं मतिज्ञान सुरू आहे, दर्शनाचं आपलं दुसरं काही चक्षुदर्शन वगैरे असं असेल, श्रद्धा गुणाचे सम्यक पर्याय आहे. अशा प्रत्येक गुणांच्या पर्याय असतात, त्या प्रत्येक समयाला उत्पन्न होत असतात. तसं केवळ ज्ञान झाल्यानंतर सगळे अनंत गुण त्या ठिकाणी काय झाले? शुद्ध रूपानं परिणमले आर्यंतांचे. मग एका वेळेला ते अनंत गुण त्यांच्यामध्ये आहेत. आपण म्हणतो की आर्यंतांच्यामध्ये किती गुण आहेत? 46 गुण आहेत. आता 46 पण वास्तविक आर्यंतांचे गुण आहेत का? नाही. त्यातले 4 गुणच आर्यंतांचे आहेत खरे, आत्म्याचे त्यांच्या. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत विवेक. मग 4च गुण आहेत कारण त्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये अनंत गुण आणि आर्यंतांच्यामध्ये 4 गुण. मग कोण श्रेष्ठ? असं प्रश्न यायला पाहिजे. आत्मा अनंत गुणानं सहित आहे म्हटलं आणि आर्यंत किती गुणानं सहित आहे? 4. मग जास्त गुण असणारं श्रेष्ठ की कमी गुण असणारं श्रेष्ठ? तर आर्यंतांच्यामध्ये सुद्धा अनंत गुण आहेत. तिथं फक्त कर्म जे आहेत, 4 घाती कर्म, त्यांचा नाश झाल्यामुळे जे गुण प्रगट झाले त्यापेक्षा आर्यंतांच्यामध्ये 4 गुण सांगितले जातात. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा अनंत गुण आहेत आणि अनंत गुण प्रगट झालेले आहेत, त्याच्या शुद्ध रूपानं परिणमलेले आहेत. म्हणून काय लक्षात घ्यायचं की अनंत गुणांच्या अनंत पर्याय एका वेळेला असतात, परंतु एका गुणाची एकच पर्याय असणार. आणि त्या द्रव्याची पण एकच पर्याय असणार. म्हणजे द्रव्याची ही आकार पर्याय ती एका वेळेला एकच असणार आणि त्या क्रमाक्रमाने होत राहणार पर्याय. तर हे तुमच्या कालचा प्रश्नाचं उत्तर. आता पुढचं आपलं चाललेलं आहे काय? वस्तुत्व गुण. वस्तुत्व गुण काय करतो? त्या द्रव्यामध्ये त्या प्रत्येक गुणांची पर्याय चालू आहे. वस्तुत्व गुण काय करतो? स्वभाव. मग प्रत्येक गुणांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार पण प्रत्येक समयाला कार्य. ज्ञानाचं ज्ञान रूपच, दर्शनाचं दर्शन रूपच कार्य होणार, चारित्र्याचं चारित्र रूपच होणार. असं प्रत्येक गुणांचे सुद्धा आपापल्या स्वभावानुसार क्रिया होत राहणार आणि त्या द्रव्याचा सुद्धा जो स्वभाव आहे त्यानुसार त्या द्रव्यामध्ये क्रिया ही होत राहते. म्हणजे वस्तुत्व गुणाचं कार्य काय सांगितलं की प्रत्येक वस्तूमध्ये, द्रव्यामध्ये स्वभावानुसार क्रिया होणं. क्रिया म्हणजेच परिणाम. क्रिया म्हणजे हालचाल नव्हे घ्यायची, क्रिया म्हणजे बदल, परिणाम होणं. तर त्याला म्हणायचं क्रिया. कसं पहिलं उदाहरण असेल ना, आंब्याचं जे आहे तर आंब्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे, तर त्याची ती स्पर्श रस गंध वर्णाची क्रिया निरंतर चालू असते. म्हणून ते तुरट आंबट ह्या रूपानं परिणमन करतं. रसाचं रस रूपानं, स्पर्शाचं स्पर्श रूपानं, वर्णाचं वर्ण रूपानं त्या प्रत्येकांच्या स्वभावानुसार क्रिया होत राहते. म्हणून वस्तू टिकून राहते. वस्तू म्हणजे वस्तूचं वस्तुत्व राहते.
वस्तू टिकून राहते अस्तित्व गुणामुळं, आणि वस्तूचं वस्तूपणा कशामुळे राहतो तर ह्या वस्तुत्व गुणामुळं. आणि ह्या वस्तुत्व गुणामुळे द्रव्याला नाव पडलं वस्तू. पहिला अस्तित्व गुणामुळे कोणतं नाव सांगितलं द्रव्याला? सत. सत नाव सांगितलं. वस्तुत्व गुणामुळे द्रव्याला कोणतं नाव पडलं? वस्तू. एकेका गुणामुळे एक एक नाव पडतं वस्तूला. तिसरा गुण आहे, पहिला लक्षात आलं, पहिला कोणता गुण? त्याचं कार्य काय? वस्तूला टिकून ठेवणे, द्रव्याला टिकून ठेवणे, त्याचा नाश न होणे. असं थोडक्यात भाव लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पाठच करायला लागणार नाही. अर्थ लक्षात घेतला ना त्याला पाठ करावं लागत नाही. दुसरा गुण सांगितला कोणता? वस्तुत्व गुण. त्याचं कार्य काय आहे? स्वभावानुसार क्रिया. मग प्रत्येक वस्तूमध्ये हा वस्तुत्व गुण आहे. सगळेच गुण सगळ्या वस्तूमध्ये आहेत. मग माझ्यामध्ये पण वस्तुत्व गुण आहे. तर माझी क्रिया कोणी केली? काय वाटतं आपल्याला? मला कोणी मोठं केलं? आई वडिलांनी मोठं केलं. हे आपलं जे परिणमन झालं ते आई वडिलांच्या हातात आहे का? नाही. आणि मी माझ्या मुलांना मोठं केलं किंवा मी माझ्या आई वडिलांनी मला मोठं केलं, तर असं हे एकाचं परिणमन दुसऱ्याच्या हातात नाही. कारण का प्रत्येक द्रव्यामध्ये वस्तुत्व गुण आहे. ह्या ठिकाणी काय होतंय की दोन द्रव्याची क्रिया होत असताना त्याच्यामध्ये अनुकूल असा व्यापार घडला की आपल्याला वाटतं की त्या द्रव्याने ते काम केलं. जसं आता उदाहरणार्थ आपण भाकरी केली, बाई काय म्हणतो आपण? ती बाईने भाकरी केली किंवा रोटली केली, काय असेल ते स्वयंपाक केला. आता तिथं बाईने भाकरी केली म्हणजे काय केलं? तर तिथं ते पुद्गल द्रव्य, ज्वारीचं पीठ वेगळं आहे. ते कोणतं द्रव्य आहे? पुद्गल द्रव्य आहे. आणि त्या पुद्गल द्रव्यापासून ती भाकरी उत्पन्न झाली. ती त्याच्या स्वभावानुसार झाली. त्याच्या स्पर्शरस गंधवर्णाचं परिणमन त्याच्यामध्ये चालू आहे. त्याचे ती स्कंद पर्याय होत आहे. ते कार्य त्याच्यामध्ये होत आहे त्याच्या स्वभावानुसार. हे त्याचं वस्तुत्व गुण आहे. त्या भाकरीमध्ये जर त्या पिठामध्ये, ज्वारीच्या पिठामध्ये भाकरी होण्याची योग्यता नसेल तर तुम्ही भाकरी बनवू शकत नाही. मग ती भाकरी झाली कुणामुळं? त्याच्या वस्तुत्व गुणामुळं. हे उत्तर आपल्याला यायला पाहिजे. आजपर्यंत आपण शिकलो नाही. आजपर्यंत काय बघितलं आपण? बाहेरून मी केल्याशिवाय झाली का भाकरी, म्हणून मी भाकरी केली. मग त्याचं कर्तृत्व कोणाकडे घेतलं? आपल्याकडं. आता कधी कधी बघा पीठ चांगलं नसते, त्याच्यामध्ये कस असत नाही, चिकटपणा असत नाही. तुम्ही किती करा, काय पीठ चांगलंच नाही म्हणतात त्यावेळेला. मग आता ज्याला चांगली भाकरी झाली त्यावेळेला पीठ चांगलं आहे म्हणून झाली काय तुम्ही चांगली केली म्हणून झाली? आणि ज्या वेळेला बिघडली त्याला काय म्हणतो? पीठच चांगलं नाही. मग आता दोन्हीकडे एकच न्याय पाहिजे ना. बिघडली तरी त्याच्यामुळे बिघडली आणि सुधारली तरी त्याच्यामुळे सुधारली. म्हणजे त्याच्यामध्ये जशी योग्यता होती तसं ते कार्य झालं ना. म्हणजे त्याच्या स्वभावानुसार कुणाची क्रिया कुणामध्ये चालू होती? अर्थक्रिया. तुमची अर्थक्रिया तुमच्यामध्ये चालू होती. बुद्धी लावत होता काय झालं, कुठं गेलं, कुठं नेट गेला, कुठलं हे जोडायचं, ही सगळी बुद्धीची क्रिया तुम्ही चालू होती. आणि त्याच्यामध्ये त्याची क्रिया चालू होते, त्या बुद्धगालाचं परिणाम चालू होतं. प्रत्येक द्रव्याची अर्थक्रिया आपापल्या स्वभावानुसार होत असते. ते कुठल्या गुणामुळे होते? वस्तुत्व गुणामुळे. वस्तुत्व गुण प्रत्येकामध्ये आहे. त्यामुळं आपल्याला काळजी करायची कारणच नाही की दुसऱ्यामध्ये क्रिया होईल का नाही होईल. त्याच्या क्रिया त्याच्या स्वभावानुसार होत राहणार. ती त्याच्यामध्ये वस्तुत्व गुणामुळे होणार. मी केल्यामुळे होणार नाही. म्हणजे मी दुसऱ्याच्या क्रियेचा करता नाही किंवा दुसरा माझ्या क्रियेचा करता नाही. माझं परिणाम माझ्या स्वभावानुसार होणार, ते दुसऱ्याच्या अधीन नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व हे आपल्या गुणामुळे लक्षात येते की प्रत्येक द्रव्य कार्य करण्यासाठी स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये ते होते ते. परंतु इथं काय झालं? निमित्त नैमित्तिक संबंध समजून घ्यायचा की दोन द्रव्यामध्ये कोणता संबंध असतो? निमित्त नैमित्तिक संबंध. त्यामुळे आपल्याला काय वाटतं? निमित्त झाल्यामुळे, आता तुम्ही निमित्त झालं की नाही त्याचं दुरुस्त करायला, मग काय वाटतं की मी केल्यामुळेच ते झालं. परंतु तिथं आपण कुठं आहे? त्याच्यात आहे का? आपण आपल्यामध्ये आहे ना. आपला जीव गेला का त्याच्यामध्ये?
मग जिथं जीव आहे तिथं त्याची क्रिया होणार, तर त्याच्या बाहेर क्रिया होणार. जिथं द्रव्य असते तिथंच त्या द्रव्याची क्रिया होत असते, त्याच्या बाहेर क्रिया घडत नसते. मग आपलं जीवद्रव्य तिथं जाणण्याचं कार्य चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं परिणमन होण्याचं कार्य त्याच्यामध्ये चालू आहे. मग माझी बुद्धी तशी लावली आपण, तशी इच्छा केली आपण आणि त्याच्यामध्ये तसं परिणमन घडलं. आता त्याच्यामध्ये योग्यता नसते तर ते सुरूच झालं नसतं. त्याच्यामध्ये ती रेंज आहे किंवा नेट आहे, हे आहेत म्हणून ते सुरू झालं. आता एक तास बघतो आम्ही, सुरूच होत नाही ते. मग आपण केल्यामुळे जर होत असेल तर, आपल्या हातात असेल तर आपण सुरू करायला पाहिजे ना ते, परंतु होत नाही. कारण का त्याचं परिणाम त्याच्यानुसार त्या भूतगलामध्ये जशी शक्ती असेल तसं ते कार्य घडत असतं. म्हणून वस्तुत्व गुण जाणल्यामुळं काय आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रयोग करायचा की प्रत्येक द्रव्याची क्रिया त्याच्या वस्तुत्व गुणामुळे होते, मी त्याचा करता नाही. जे मी परद्रव्याच्या कार्याचा करता नाही किंवा परद्रव्य माझ्या कार्याचा करता नाही. अशा प्रकारे हा प्रयोग आपल्या जीवनामध्ये करायचा. एखाद्या समजा तुम्ही काय तर करायला लागला आणि ते झालं नाही तर काय लक्षात घ्यायचं, तिथं रागराग करायचा. एवढं मी सांगतो तरी तुम्ही ऐकत नाही. मुलासारखं आपल्याला हे खूप सगळे गृहस्थ अवस्थेमध्ये हे सगळे विकल्प असतात. सगळं माझ्या इच्छेनुसार घडावंसं वाटत असते, परंतु ते घडत नाही आणि मग आपण दुःखी होतो, आकुलित होतो. तिथे लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये जी क्रिया घडणार ती त्याच्या स्वभावानुसार घडणार आणि त्याच्यामध्ये ती योग्यता असेल तर घडणार. आपण इच्छा केल्यामुळे त्याच्यामध्ये कार्य घडणार नाही. दुसऱ्याने माझं ऐकावं हे सारखं आहे ना. घरात भांडण कशाचं आहे? प्रत्येकाला वाटतं की माझं दुसऱ्याने ऐकावं, मी दुसऱ्याचं ऐकणार असं भाव नसतोच. आणि आपण आपलंच ऐकत असतो, दुसऱ्याचं ऐकतच नसतो. कोणी कुणाचं ऐकत नसते. प्रत्येक जीव स्वतःच्या बुद्धीला जे पटल तेच करत असतंय. आपण जीवनात बघतो की सगळे मुलं आहे, मुलगा आहे, हा त्याच्या अनुसार त्याच्या स्वार्थानुसार तुम्ही जर सांगितलं तो ऐकलं की आपल्याला काय वाटतंय की मी सांगितल्यामुळेच त्याने ऐकलं, मी सांगितल्यामुळे ऐकलं असं नाही. हा निमित्त होते त्या ठिकाणी तुम्ही सांगणं आणि त्याचं ते तशी त्याची इच्छा असणं आणि ते करणं, अशी ज्याला गाठ पडते त्याला आपल्याला काय वाटते की मी सांगितल्यामुळं काम झालं. मग ही सगळी आपली भ्रांती आहे जगामध्ये. संसारी जीवनची हा सगळा भ्रम आहे की मी केल्यामुळे दुसऱ्याचं कार्य होतंय. मग तिथं हा वस्तुत्व गुण आपण सगळं समजलो की सगळी आकुलता आपली संपणार. हा थोडा वेळ कधी, कारण का अजून आपल्याला सतत त्याचा विचार असत नाही. मग आपण त्या विचारापासून बाजूला असलो की आपल्याला आकुलता होणार. पुन्हा तुम्ही जर आठवलं, विचार केला की लगेच आपल्याला शांती मिळणार. का आकुलता करतोय मी? त्याचा वस्तुत्व गुण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानुसार त्याचं कार्य चालू आहे, मी त्याचा करता नाही. असं आपण जाणलं की लगेच आपल्याला मग शांती मिळते. म्हणून हे समजून घ्यायचं आहे, हे जाणायचं का हे तुम्हाला सगळं प्रवेशिका येणं, सगळे शास्त्र येणं हे महत्त्वाचं नाही. हे शास्त्र शिकून आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करणं हे महत्त्वाचं आहे. आपलं जीवन सुखी व्हायला पाहिजे. जैन धर्म जो आहे तो आनंदानं जीवन जगण्याची कला आहे. आनंदानं कसं जीवन जगायचं, रडत खडत जीवन जगायचं नाही. प्रत्येक ह्याला आपण सामोरं जायचं आणि त्या परिस्थितीमध्ये समताभाव ठेवायचा. कशाच्या आधारानं? या तत्वज्ञानाच्या आधारानं. आपण जर शांत परिणाम ठेवले तर आपलं जीवन आनंदाचं होतं. आपण आपले दुःखाचे मालक, दुःखाचं करता कोणी नाही आहे. आपण स्वतः दुःखी झालेलं आहे. कशामुळे दुःखी झालेलं आहे? हे तत्व न समजल्यामुळे. आणि तत्व समजलं तर आपणच सुखी होणार आहे. म्हणून दुसरं वस्तुत्व गुण समजला आपल्याला की ज्या शक्तीच्या निमित्तानं काय होते, द्रव्यामध्ये अर्थक्रिया कार्यपणा होतो. म्हणजे त्याच्या स्वभावानुसार क्रिया घडते. कुणामुळे घडते? माझ्यामुळं की त्याच्या वस्तुत्व गुणामुळं? त्याच्या वस्तुत्व गुणामुळे त्याच्यामध्ये क्रिया घडते. म्हणून मी दुसऱ्याचा करता नाही हे गुण जाणल्यामुळे काय फायदा की आपण दुसऱ्याचा करता होत नाही, दुसरा आपला करता होत नाही, त्यामुळं आकुलता होत नाही, शांती राहते. ते फायदा घेऊन घ्यायचा. प्रत्येक गुण जाणल्यामुळे काय फायदा होतो? वस्तुत्व गुण जाणल्यामुळे
कर्तृत्वाचा अहंकार नष्ट होतो. जे मी दुसऱ्याचा करता आहे हा अहंकार आहे ना. हे सगळं कोण कुटुंब चालवतंय काका? कोण चालवतंय कुटुंब? सगळं घरदार सगळं कोण बघतंय? मी आहे म्हणून सगळं चालू आहे. मी नसतो तर कसं काय जगले असते असं वाटतं. तर आपल्या अधीन कोणीही नाही. प्रत्येक वस्तूमध्ये हे सगळे गुण आहेत आणि ते गुणच काम करतात. त्याचे गुण त्याचे काम करतात, आपले गुण आपलं काम करतात. म्हणून सांगितलं ना, आपल्या घरात अनंत परिवार आहे, अनंत कुटुंब आहेत आपले. कोण? हे अनंत गुण हेच आपले कुटुंब आहेत. हे सगळं काम करतात. काय पाहिजे ते काम सगळं करणारे आपल्या जवळ आहेत. आता पुढचा गुण सांगते. तिसरा गुण द्रव्यत्व गुण कशास म्हणतात? आता अस्तित्व वस्तुत्व मी तुम्हाला 1-2 सांगितले. अजून तुम्ही स्वतः विचार करून चिंतन करून आता उद्या आणखीन सांगायचे की अजून काय फायदा होतो. अस्तित्व गुण जाणल्यामुळं काय फायदा आहे, वस्तुत्व गुण जाणल्यामुळं काय फायदा आहे. तिसरं द्रव्यत्व गुण कशास म्हणतात? वाचा. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्याची अवस्था नेहमी बदलत राहते त्यास द्रव्यत्व गुण म्हणतात. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्याची अवस्था नेहमी बदलत राहते. जे द्रव्य वस्तुत्व गुण आणि द्रव्यत्व गुणामध्ये थोडा फरक आहे. द्रव्यत्व गुण काय काम करतं? त्याचं परिणमन करण्याचं काम द्रव्यत्व गुणाचं आहे. प्रत्येक समयाला जी अवस्था बदलते, पर्याय होते सांगितले, पर्याय होते म्हणजे प्रत्येक समयाला त्याचं परिणमन होते, ते द्रव्यत्व गुणाचं काम आहे. आणि ते परिणमन स्वभावानुसार करणं हे वस्तुत्व गुणाचं काम आहे. दोनमध्ये फरक लक्षात आहे ना. प्रत्येक वस्तूमध्ये अवस्था नेहमी बदलत राहते. ती गुणामुळं? द्रव्यत्व गुणामुळं. आणि ती अवस्था कशी बदलते, त्याची क्रिया कशी होते? स्वभावानुसार होते. हे कशामुळं? वस्तुत्व गुणामुळं. थोडा फरक आहे तो लक्षात घ्यायचं. तर प्रत्येक ज्या शक्तीच्या निमित्तानं द्रव्याची अवस्था नेहमी बदलत, म्हणजे द्रव्य कधीही कायम स्थिर असणार नाही. स्थिर आहे तरी सुद्धा बदल होत राहणार आणि बदलून सुद्धा स्थिर राहणार. आता तुम्ही जन्मल्यापासून तुमची अवस्था बदलत राहिली की नाही? बालक झाला, तरुण झाला, प्रौढ होणार पुढं, ही अवस्था सतत बदलत राहिली. एक समय नाही. तुम्ही 1 वर्षानं मोठे झाला की प्रत्येक समयाला मोठे झाले. 1 वर्षानं आपण वाढदिवस साजरा करतो, मग एकदम 1 वर्षाने 1 इंच वाढला का? किंवा तुमची बुद्धी वाढली का 1 वर्षानं? प्रत्येक समयाला बुद्धी वाढत चाललेली आहे. प्रत्येक समयाला तुमच्या शरीराची उंची वाढत चाललेली आहे. प्रत्येक समयाला सगळी वाढ चालू आहे. आपण 1 वर्षानंतर एकदम ती मोजली. म्हणून ते सांगितले की परिणमन जे चालू आहे, अवस्था बदलत आहे, ते कुठल्या गुणाचं काम आहे? द्रव्य. तो गुण आपल्यामध्ये आहे, प्रत्येक द्रव्यामध्ये आहे. आणि त्या गुणामुळं वस्तूची अवस्था बदलत, परंतु तिथं लक्षात घ्यायचं, बदलून सुद्धा स्थिर आहे. असं नाही की बदल म्हणजे पूर्णच बदलला. बालक अवस्था तुमची शिशु अवस्था संपून बालक झाला तर तिथं तुम्ही आहे की नाही? त्या अवस्था बदलली म्हणून तुम्हीच बदलला पूर्ण. मी म्हणतो की मीच लहानपणी असा होतो आणि आता असा आहे. म्हणजे त्यामध्ये आपण स्थिर आहे. बालावस्थेमध्ये, तरुणावस्थेमध्ये, सगळ्या अवस्थेमध्ये हा जीव काय आहे? स्थिर आहे. म्हणून द्रव्यत्व गुणामध्ये ते सांगितलं की स्थिर राहून बदल होणे आणि बदल होत असताना सुद्धा स्थिर राहणं. जसं तुम्ही जातं बघितलं की दळायचं, फिरतंय की नाही? सतत फिरत असलं तर तरी पण स्थिर आहे की नाही? जातं ते जातं पण फिरते सगळीकडे. फिरून सुद्धा स्थिर आहे आणि स्थिर असून सुद्धा फिरतंय. तसं इथं द्रव्य कायम असून सुद्धा त्याच्यामध्ये अवस्था बदलते आणि अवस्था बदलली तरी सुद्धा द्रव्य कायम राहते. तुमच्या सायन्समध्ये सुद्धा एक नियम आहे की वस्तू ही कायम असते आणि त्याची अवस्था काय, त्याला तुमचं नाव इंग्रजी असेल, ते नेहमी बदलत असतं. असा सिद्धांत
दार्शनिकांनी सांगितलं, पण तो सिद्धांत आचार्याने आपल्याला अगोदर पूर्वीपासून सांगितलेलं आहे. हे सगळे शास्त्र वाचूनच हे नियम काढतात शास्त्रज्ञ नवीन नवीन. तर वस्तूचा पूर्णता कधी नाश होत नाही. वस्तू प्रत्येक समयाला बदलत असून सुद्धा ती स्थिर आहे आणि स्थिर असून सुद्धा बदलत आहे. मग ते बदलत आहे ते कोणत्या गुणाच्या निमित्तानं? तर द्रव्यत्व गुणाच्या निमित्तानं. वस्तूची जी अवस्था, द्रव्याची जी अवस्था बदलते ते द्रव्यत्व गुणामुळे बदलते. आणि वस्तुत्व गुण काय काम करतं? त्यामध्ये स्वभावानुसार क्रिया करण्याचं कार्य करतं. मग ह्या द्रव्यत्व गुणामुळं द्रव्याला द्रव्य हे नाव पडलेलं आहे. द्रव्यत्व अवस्था बदलली. त्या दिवशी सांगितलं ध्रुव म्हणजे वाहने, वाहने म्हणजे परिणमन होत राहणे सतत. तर हे परिणमन कुठल्या गुणामुळे झालं? द्रव्यत्व गुणामुळे. आणि ह्या गुणामुळेच त्या वस्तूला नाव काय पडलं? द्रव्य. अस्तित्व गुणामुळे सत म्हणतात, वस्तुत्व गुणामुळे त्याला वस्तू म्हणतात, द्रव्यत्व गुणामुळे त्याला द्रव्य म्हणतात. तर हे परिणमन जसं सोन्याचं परिणमन झालं, त्याच्या अंगठी, रिंगा, झुबे हे काय झालं? सोन्याचं परिणमन झालं. तो बदल कुणामुळे घडला? तर त्याच्या द्रव्यत्व गुणामुळे. आता नाही माझी इच्छा आहे म्हणून मी सोन्याचे अमुक दागिने केले, तर ते जे दागिने झाले त्याची अवस्था बदलली, त्यामध्ये आपण निमित्त झालो, आपली इच्छा निमित्त झाली, परंतु त्याच्यामध्ये द्रव्यत्व गुण आहे म्हणून त्याच्यामध्ये बदल झाला, परिणमन घडलं. त्याच्यामध्ये जर द्रव्यत्व गुण नसता तर आपण त्याला परिणाम होऊ शकलो नसतो. हे प्रत्येक ठिकाणी लावायचं. पण आता व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये सारखं म्हणत बसायचं नाही, परंतु अंतरंगातून जाणायचं की त्याचं कार्य त्याच्यामध्ये घडतंय, त्याचं द्रव्यत्व गुणामुळे त्याच्यामध्ये परिणमन होतंय, मी त्याच्यामध्ये परिणमन करणारा कोणी नाही. मुलाचं परिणमन त्याच्या द्रव्यत्व गुणामुळे झालेलं आहे, माझ्यामुळे झालेलं नाही. तर त्याचं नाही परिणमन घडलं तर त्याचं जसं द्रव्यत्व, जसं वस्तुत्व गुण असेल, जसे त्याचे स्वभाव असेल त्याला त्याची क्रिया घडणार, ती माझ्या हातात नाही. म्हणून तिथं निराश पण व्हायचं नाही आणि अहंकार पण करायचं नाही. काम झालं तर अहंकार नको आणि नाही झालं तर निराश व्हायला नको. मग हे तत्व किती आपल्याला म्हणजे आनंदाने जीवन जगण्याची कला शिकवतं. दोन्हीमध्ये तुम्ही समभाव राहा. आपण प्रत्येक वेळेला हेच घडते, आपल्या इच्छेनुसार घडलं की हर्षोन्मत्त होतो आणि आपल्या इच्छेनुसार घडलं नाही की शोक करत बसतो, विषाद करतो. तर हा आपल्या जीवनातला हर्ष विषाद हा विषम भाव जो आहे तो ह्या आपल्या चुकीच्या मान्यतेमुळे आहे, आपले भ्रम आहेत त्यामुळे आहे. आणि जर आपण ते सुधारलो, आपण हे सगळे शिकून, तर आपल्या जीवनामध्ये असा हर्ष विषाद होणार नाही. सुवर्णाचे काय सांगितले? पुढे पुढे कंडलादी परिणमन होणे, जीवामध्ये नरनारकादी किंवा मती ज्ञानादी रूपाने परिणमन होत राहणे. जे पर्यायचा आपण जे स्वभाव सांगितला की विकाररूप होणं, तर ते विकाररूप कशामुळे होत आहे? तर द्रव्यत्व गुणामुळे. द्रव्यामध्ये परिणमन कशामुळे होत आहे? ते करणारं काम करणार कोण आहे आपल्याजवळ? हे आपले कुटुंबीजन म्हणा किंवा आपले नोकर म्हणा, कोण आहे? द्रव्याचा द्रव्यत्व गुण आहे. सगळी व्यवस्था आपल्यामध्ये स्वतःमध्ये आहे, बाहेरून कुठून काही आणावं लागत नाही, पुसणं पण आणावं लागत नाही आणि विकत पण आणावं लागत नाही, कशाच म्हणजे आणावंच लागत नाही. कारण का वस्तूमध्ये सगळ्या सुविधा आहेत, सगळं काम करण्याची सुविधा तिथं आहे, टिकून ठेवण्याची सुविधा आहे, त्याच्यामध्ये स्वभावानुसार क्रिया घडण्याची सुविधा आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याची सुविधा द्रव्यामध्ये स्वयं आहे. ते काम करणारे एक एक गुण आहेत त्याच्यामध्ये. द्रव्यत्व गुण 3 गुण झाले. कोणते गुण झाले? 3. द्रव्यत्व. हे सगळं आपल्यामध्ये बघायचं. हे माझं जीव द्रव्य, याच्यामध्ये माझं अस्तित्व आहे, त्यामध्ये वस्तुत्व आहे, त्यामुळे माझ्यामध्ये ज्ञानरूप क्रिया चालू आहे. त्या द्रव्यत्व गुण माझ्यामध्ये आहे म्हणून माझं परिणमन प्रत्येक समयाला चालू आहे. आणि दुसऱ्या द्रव्यामध्ये पण तसं बघायचं, त्याचं अस्तित्व, त्याचं वस्तुत्व, त्याचं द्रव्यत्व त्याच्यामध्ये आहे. आईचं अस्तित्व आईमध्ये, माझं अस्तित्व माझ्यामध्ये, गर्भातल्या मुलाचं अस्तित्व तुमच्यामुळे आहे की नाही? तुम्ही ठेवलाय त्याला गर्भामध्ये, तर त्याचं अस्तित्व त्याच्यामुळे आहे, तुमच्यामुळे नाही. त्याचं वस्तुत्व, त्याचा आपोआप अर्थक्रिया त्याच्यामध्ये चालू आहे आणि त्याच्या द्रव्यत्व गुणामुळे त्याचं परिणमन चालू आहे. आपण तिथं त्याचा करता
नाही. पुढं चौथा गुण सांगतात, प्रमेयत्व गुण. कशास म्हणतात? वाचा. तुमचं नाव काय? नम्रता. मोठं कोण आहे सगळ्यात? तुम्हीच मोठे. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्य कोणत्या तरी ज्ञानाने जाणले जाते त्या शक्तीस प्रमेयत्व गुण म्हणतात. जसे सुवर्ण द्रव्य प्रमेयत्व गुणामुळे स्वभावतः ज्ञेय आहे. जीव दुसऱ्या कोणातरी जीवाकडून जाणला जातो ही त्याची प्रमेयत्व नावाची स्वतः शक्ती आहे. तर एक प्रमेयत्व नावाचा गुण सांगितलं की ज्या शक्तीच्या निमित्तानं काय होते, ती वस्तू कोणत्या तरी ज्ञानाच्या द्वारे जाणली जाते. आता हे काय आहे? पिंची. जाणली ना तुम्ही? का जाणलं तुम्ही पिंची म्हणून? तुमच्यामध्ये ज्ञानशक्ती आहे म्हणून ना, तुमच्यामध्ये ज्ञानशक्ती आहे म्हणून तुम्ही जाणले, पण बरोबर आहे. आणि ही का जाणली गेली तुमच्या ज्ञानामध्ये? तर ह्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे. प्रत्येक वस्तूमध्ये प्रमेयत्व गुण आहे. जगातल्या सगळ्या वस्तूंच्या मध्ये प्रमेयत्व गुण आहे, म्हणून ती वस्तू कोणत्या तरी ज्ञानाचा विषय होते. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी ज्ञानाच्या द्वारे जाणली जातेच. केवली भगवान तर केवळ ज्ञानाच्या द्वारे सगळ्या वस्तूला जाणतायत की नाही? मग का जाणतायत ते? त्यांचा जाणण्याचा स्वभाव म्हणून ते जाणतात. परंतु त्यांच्या ज्ञानामध्ये वस्तू का जाणल्या जातात? तर त्या वस्तूमध्ये प्रमेयत्व नावाचा गुण आहे. प्रमेय म्हणजे ज्ञेय, जे जाणले जाणे, जाणण्यायोग्य, ज्ञेय, या सगळ्याचा अर्थ एकच होतो. तर म्हणजे तिथं आत्म्याचा स्वभाव, जीवाचा स्वभाव जाणणे म्हणून जाणतो, परंतु ती वस्तू त्या ज्ञानामध्ये का आली, कशी आली, तर त्यामध्ये सुद्धा ज्ञानामध्ये जाणले जाण्याची शक्ती आहे. म्हणजे ज्ञेयपणा आहे त्याच्यामध्ये, जाणले जाणेपणा आहे. जड वस्तू असू दे, कुठली वस्तू असू दे जगामधली, ती सगळ्यामध्येच नाही. ज्ञान सगळ्यामध्ये नाहीये, परंतु प्रमेयत्व सगळ्यामध्ये आहे. आत्म्यामध्ये पण प्रमेयत्व गुण आहे की नाही आत्म्यामध्ये? कारण प्रमेयत्व गुण सामान्य गुण आहे. सामान्य गुण किती द्रव्यामध्ये असतो? सगळ्या द्रव्यामध्ये. मग आत्म्यामध्ये पण प्रमेयत्व आहे की नाही? म्हणजे आत्मा जाणतो पण आणि जाणला जातो पण, दोन्ही धर्म आहेत आत्म्यामध्ये. बाकीच्या सगळ्यामध्ये फक्त प्रमेयत्व गुण आहे, परंतु आत्म्यामध्ये एक विशेष गुण जाणणे हा विशेष गुण आहे आणि प्रमेयत्व हा सामान्य गुण आहे. मग आता इथं लक्षात घ्या की आत्म्यामध्ये जर प्रमेयत्व गुण आहे तर आपण आत्म्याला जाणू शकतो की नाही जाणू शकत? प्रमेयत्व गुणाचा अर्थ काय झाला की ज्ञानाच्या द्वारे जाणलं जाणं. मग आत्म्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, तो आत्मा पण जाणला जाणार की नाही जाणार? मग आपल्याला काय वाटतंय? आम्ही काय आत्म्याला जाणू शकत नाही. ध्यानाला बसलं की काय होतंय? उपयोग दुसरीकडेच जातो. तर ती आत्मा नावाची वस्तू सूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे, अमूर्तिक आहे, म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण त्याला जाणत नाही किंवा जाणू शकणार नाही. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रमेयत्वाचा गुण आहे. मग त्याला सुद्धा आपण ठरवलं किंवा आपण त्या जशी वस्तू आहे तशी आपण त्याला जाणत गेलो की ती वस्तू सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये आल्याशिवाय राहत नाही. अमूर्तिक सुद्धा वस्तू आपल्या ज्ञानामध्ये जाणली जाते, अतींद्रिय वस्तू सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये जाणली जाते. म्हणून आत्म्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, तर मी आत्म्याला जाणू शकतो ही आपल्याला तिथं खात्री वाटते, विश्वास उत्पन्न होतो. आणि ह्या वस्तू सगळ्या का जाणल्या जात आहेत? तर माझ्या ज्ञानामुळे नाही, तर त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे म्हणून ते आपल्या ज्ञानामध्ये जाणल्या जात आहेत. आणि आत्म्यामध्ये जाणण्याची शक्ती म्हणून ज्ञान जाणत आहे. दोन्हीमध्ये आपापले गुण आहेत, ते आपापलं काम करतात. ज्ञान ज्ञानाचं काम करत आहे आणि ज्ञेय ज्ञेयाचं काम करत आहे. ज्ञेय जाणलं जात आहे ज्ञानामध्ये. जसं आरसा आहे, दर्पण आहे, आपण त्या आरशामध्ये पाहिल्यानंतर तिथं प्रतिबिंब प्रकट होते की नाही? मग त्या आरशामध्ये त्या बिंबाला प्रतिबिंबित करण्याची शक्ती आहे आणि पदार्थामध्ये त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होण्याची शक्ती आहे. म्हणून पदार्थ त्या आरशामध्ये झळकला. जर पदार्थामध्ये त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होण्याची शक्ती नसती तर पदार्थ झळकला असता का आरशामध्ये? नाही. आणि आरसा त्याला झळकू शकला असता का? नाही. म्हणून तसं ज्ञानामध्ये या पदार्थांना जाणण्याची शक्ती आहे,
परंतु हे पदार्थ ज्ञानामध्ये ते जाणले जाण्याची शक्ती ह्या पदार्थामध्ये पण आहे, म्हणून ते ज्ञानाचे विषय होतात, ज्ञानामध्ये जाणले जातात. अवघड व्हायला काय? समजायला लागले ना? कारण का समजायला तुम्हाला? प्रमेयत्व गुण आहे की ह्या शब्दामध्ये प्रमेयत्व गुण आहे, म्हणून ते शब्द तुमच्या ज्ञानामध्ये जाणले जात आहेत. जर ह्या शब्दामध्ये प्रमेयत्व गुण नसता तर ते आपल्या ज्ञानामध्ये जाणले गेले नसते, आणि ते जाणण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे, म्हणून आपण जाणतो. दोघांचे ज्ञान शक्ती आणि ज्ञेय शक्ती. आत्म्यामध्ये शक्ती आहे आणि बाकीच्या सगळ्या पदार्थांमध्ये ज्ञेय शक्ती आहे, आणि आत्म्यामध्ये ज्ञेय शक्ती पण आहे आणि ज्ञान शक्ती पण आहे. आत्मा जाणतो पण आणि आत्मा आपल्या ज्ञानामध्ये जाणला जातो. म्हणून मग आपण काय करायला पाहिजे पुरुषार्थ? आता मी जर आत्म्याला जाणू शकतो, आत्म्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, तर मी माझ्या आत्म्याला जाणू शकतो, आणि आत्म्याला जाणणं हेच सम्यक दर्शन आहे. वास्तविक सगळ्या दुःखाचं नाशाचं उपाय काय असेल तर आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं. ज्याने आपल्या आत्म्याला जाणलं त्याच्या दुःखाचा नाश होतो. म्हणून आपल्या आत्म्याला जाणायचं का? तर त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, तर तो जाणला जाऊ शकतो. म्हणजे मी आत्म्याला जाणू शकतो एवढा विश्वास करा. पुरुषार्थ करून कधी जाणताल त्याला जाणार, परंतु आज एवढा तर विश्वास यायला पाहिजे की मी माझ्या आत्म्याला जाणू शकतो. मी आहे याची जाणीव व्हायला लागली की तुम्हाला. आता शरीरात जर आत्मा नसतं तर मी आहे याची जाणीव होईल का? नाही. मग मी आहे याची जाणीव होते, तर मग मी कसा आहे याची जाणीव करायची फक्त आपण. आता मी आहे तर मी कसा आहे? तर मी चैतन्य स्वरूप आहे. तर आजपर्यंत मी कोणाला जाणले? आपण या शरीराने परद्रव्याला मी जाणलेला. आता एवढंच फक्त बदल करायचा आहे तिथं, की मीपणा जो आपण दुसऱ्या परद्रव्यामध्ये पुद्गलामध्ये ठेवलाय त्यातला काढून जो मी आहे त्यामध्ये मीपणा ठेवायचा. काय करायचं? मी कोण? मी भक्ती. भक्ती म्हणजे कोण? हे जे स्टॅच्यू दिसतोय ना हे म्हणजे भक्ती. असं वाटतंय ना? आज आपल्याला हेच मान्यता आहे की नाही आपल्याला? ही मुलगी, मी अमक्याची मुलगी आहे, मी एवढे शिक्षण घेतलेले आहे आणि मी अमुक अशी दिसायला आहे. हेच आपण आपलं स्वतःचं हे मानून बसलेलं आहे, स्वतःची ओळख. परंतु ही आपली वास्तविक ओळख नाही आहे. ही भाड्याच्या घराची ओळख आहे. हे भाड्याचं घर आहे, आत्म्याला राहायला घेतलेलं, ह्या मनुष्यभावापर्यंत घेतलेलं. हे संपलं की आपण ह्यातनं जीव निघून जाणार आहे की नाही? तर जो निघून जाणार आहे तो मी आहे, आणि ह्या शरीरापूर्वी सुद्धा जो होता तो मी आहे, आणि तो ज्ञानस्वरूप आत्मा मी आहे. असं आपण जर त्याला जाणू लागलो, जसं आत्मा आहे तसं आपल्याला जाणीव होते त्याची. ह्याच्यामध्ये जे चैतन्य ते मी आहे, ज्याला कळते तो मी आहे. असं आपण त्या आत्म्याचं जे गुण आहे त्या गुणांचा आधार घेतला तर ते आपल्याला आत्म्याचा प्रतिभास होतो. आत्मा दिसणार नाही तुम्हाला, कारण का दिसणार नाही आत्मा? आत्मा मूर्तिक आहे. मग अमूर्तिक वस्तू दिसते का डोळ्यानं? नाही दिसत, कारण त्याला रंगच नाही, तर दिसणार कशी? मग ती आहे चैतन्य रूप, तर चैतन्य रूपच आपण जाणून घेऊ. म्हणजे आत्म्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, आणि प्रमेयत्व गुणामुळे आत्मा आपल्या ज्ञानाच्या द्वारे, जो आत्मा आपल्या ज्ञानानं सगळ्या विश्वाला जाणतो तो स्वतःला जाणू शकणार नाही का? जो आरसा सगळ्यांना प्रतिबिंबित करतोय तो स्वतःला प्रतिभासित करणार नाही का? ज्या प्रकाशामध्ये सगळ्या वस्तू दिसत आहेत तो प्रकाश स्वतःला दाखवत नाही का? प्रकाश स्वतःला प्रकाशित करतोय ना. प्रकाश आहे हे तुम्ही स्वतः, सगळ्या वस्तू दिसत असल्यामुळे आपण त्या प्रकाशाचं अस्तित्व जाणतोय. म्हणजे तो प्रकाश स्वतःला पण दाखवतोय आणि वस्तूला पण दाखवतोय. असं ज्ञान स्वतःला पण जाणताय आणि दुसऱ्या वस्तूला पण जाणतोय. म्हणून मी माझ्या आत्म्याला जाणू शकतो. का? तर माझ्यामध्ये कोणता गुण आहे? प्रमेयत्व गुण आहे. माझ्यामध्ये प्रत्येक समयाला परिणमन चालू आहे. कोणत्या गुणामुळं? परिणमन, द्रव्यत्व गुणामुळे. माझ्यामध्ये जाणण्याची क्रिया चालू आहे. कोणत्या गुणामुळं? वस्तुत्व गुण. गुण आहे. कोणत्या गुणामुळं? अस्तित्व गुणामुळं.
हे हे एक एक गुण आपले असे भारी आहेत, म्हणून ह्याला आपल्याला हे गुण शिकल्यानंतरच लागतं की मग माझ्यामध्ये किती वैभव भरलेलं आहे. उगीच का मी दुसऱ्याकडे हात पसरून रडा लागलं की मला अमुक द्या, मला तमुक द्या, माझं अमुक काम करा, तुम्ही माझं तमुक काम करा. कुणापुढं काही हात पसरण्याची गरज नाही. शांत निवांत बसा, सगळं काम आपल्याकडून होते. आपलं अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व हे सगळे गुण आपले काम करतायत. लक्षात आलं? सुवर्णद्रव्याचं उदाहरण दिलं. सुवर्णद्रव्य प्रमेयत्व गुणामुळे स्वभावतात नाही आहे. आपण सोनं तुमच्या हातात आहे जाणतो ना लगेच. का जाणलं? तर त्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे आणि माझ्यामध्ये जाणण्याचा स्वभाव आहे. दुसऱ्या कुणातरी जीवाकडून जाणला जीव दुसऱ्या कुणातरी जीवाकडून जाणला जातो. तुम्ही मला जाणताय, मी तुम्हाला जाणतोय का? तर ह्या जीवामध्ये प्रमेयत्व गुण आहे. अशा प्रकारे हे 4 गुण झाले. आता 5वा गुण गुण आहे झाले, उद्या घेऊया. हे 6 गुण चांगले केले ना, हे जीवनात एवढे उपयोग येत आपल्याला. म्हणून प्रमेयत्व गुण जाणल्यामुळे काय फायदा झाला की मी माझ्या आत्म्याला जाणू शकतो, हा विश्वास उत्पन्न होतो. आणि बाकीचे सगळे पदार्थ जे जाणले जातात त्याचा मला अहंकार नाही आहे, कारण त्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे. मी एवढ्या सगळ्या पदार्थांना जाणतो, मग तुम्ही जाणताय बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे म्हणून तुम्ही जाणताय. जर त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण नसतात तर आपण जाणू शकलो नसतो. म्हणून जाणण्याचा पण अहंकार नष्ट होतो प्रमेयत्व गुणामुळे. आणि आपण आपल्या आत्म्याला जाणू शकतो, हा विश्वास येतो. लिहिला नाही तुम्ही? लिहा की. जाणण्याचा अहंकार म्हणजे मी सगळ्याला जाणतो असा अहंकार जो आहे तो नष्ट होतो. आणि मी माझ्या आत्म्याला जाणू शकतो असा विश्वास उत्पन्न होतो. हा, विचारा की. नाही, जाण्याचा अहंकार म्हणजे मी सगळ्या एवढ्या पदार्थांना जाणतोय असा जो अहंकार आहे, तर त्या वस्तूमध्ये नियपणा आहे म्हणून मी जाणतोय. तुमचा ज्ञान स्वभाव म्हणून जाणलं बरोबर आहे, परंतु त्या सगळ्या वस्तूमध्ये जर प्रमेयत्व गुण नसता तर तुम्ही जाणू शकला असता का? नाही जाणू शकला असता. हा, ते सगळे पदार्थ ज्ञेय आहे. ज्ञेय का बनले? तर ते सगळे माझ्या अधीन नाही आहेत, त्याच्या स्वभावाच्या अधीन आहेत. त्याचा प्रमेयत्व गुण आहे म्हणून ते जाणले जातात ज्ञानामध्ये. जाणतो आपण जाणतो आपल्या ज्ञानगुणामुळं, आणि ते का जाणले जातात आपल्या ज्ञानामध्ये? तर त्या प्रमेयत्व गुणामुळं ते जाणले जातात. ते सांगितले, तेच दुसरा फायदा सांगितले की आपण आपल्या आत्म्याला जाणू शकतो, कारण का आत्म्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे. तर आपल्याला विश्वास वाटतो की मी जाणू शकतो आत्म्याला. म्हणजे काय थोतांड नाही आहे किंवा आत्म्याला कोण जाणतात म्हणजे काय सगळं खोटंच बोलतात असं वाटतंय. तर आत्म्यामध्ये सुद्धा प्रमेयत्व गुण आहे, तर आत्मा पण जाणला जाऊ शकतो. आता डोळे बंद केल्यावर काय विचार करायचा? आपल्याला काय झालेलं आहे, मनाला सवय नाही आहे एकाच ज्ञेयावर स्थिर राहण्याची. आणि ध्यान करायला लागलो आपण किती आपली स्थिरता वाढत जाते. फक्त काय करायचं, जे शब्द बोलले जातात त्याचाच विचार करायचा, दुसरा विचार करायचा नाही. आपण त्याला काम देत नाही म्हणून ते भटकतं इकडे तिकडे. आपण काम द्यायचं त्याला, काय की आता तुला हेच काम करायचं. किती वस्तू ज्ञानामध्ये सगळं जाणतं, पण दुसरा विचार करताना ते सुद्धा जाणलं जातेच ना तुमच्यामध्ये. आता ते न जाणता हे शब्द जे सांगतात त्या शब्दांचा जो अर्थ आहे त्याचा विचार करण्यामध्ये आपला उपयोग लावायचा. आपण जाणतच आहोत. जाणणे हा जीवाचा स्वभावच आहे. आता
आता वस्तू जशी आहे तशी जाणण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्वरूपाने जाणा, पराला पररूपाने जाणा. घ्या बुद्धीमध्ये आपल्या स्व म्हणजे काय याचा विचार करा. स्व म्हणजे हे मनुष्य पर्याय नव्हे. स्व म्हणजे स्त्री पुरुष नव्हे. स्व म्हणजे हे शरीर नव्हे. स्व म्हणजे या शरीरामध्ये असणारा, बघा आतमध्ये आपला उपयोग लावा तेथे जो चैतन्यमय प्रतिभास होत आहे, आपल्याला जाणीव होत आहे. ही जाणीव ज्याला होते अशी वस्तू आहे या शरीरामध्ये, तर तेच मी आहे, तेच माझे स्व आहे. ही जी ज्ञानमय वस्तू आहे तोच मी आहे. आणि त्याला सोडून जे काही पुद्गलाचे परिणाम दिसत आहे ते मी नाहीच. त्याला पररूपाने जाणा. हे संपूर्ण शरीर पुद्गल परमाणूंचा पिंड आहे, स्कंद आहे. यामध्ये माझे अस्तित्व नाहीच. माझे अस्तित्व माझ्यामध्येच आहे. माझे अस्तित्व चैतन्यमय आहे. तर चैतन्यामध्ये आपले अस्तित्व पहा. या जड शरीरामध्ये आपले अस्तित्व नाही. त्यातून काढून घ्या आपले अस्तित्व. हे तर जळणारी वस्तू आहे, लाकडामध्ये जळून जाणार आहे. आत्मा जळत नाही. आत्मा चैतन्य स्वरूप आहे. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व स्वरूप अखंड स्वरूप अनाद्यनंत चैतन्य स्वरूप शाश्वत स्वरूप संपन्न स्वरूप शुद्ध एको विसर्जन.